आणि आता पाहूयात निवडणुकीचा रणसंग्राम। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात। मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात। मराठी महापौर होऊ नये म्हणून भाजप कामाला लागलीये। कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनावधानानं नाही तर तो भाजपचा अजेंडा। संजय राऊतांचा भाजपवर हा आरोप। कृपाशंकर सिंह हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे। त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। राऊत स्वतः पोपटलाल हिरव्या मतांवरती जिंकण्याचा ते प्रयत्न करतात। भाजपच्या नवनाथ बन यांची ही टीका। तर ठाकरेंचा मुस्लिम मतांचा अजेंडा सर्वांना माहिती, बन यांचा निशाणा। संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत। गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत। मुस्लिम मतांवर आणि हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही महापौर कोणाला करणार याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला आहे। ठाकरे बंधूंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय, पण मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचं हे विधान। काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी या लोकांनी घेतलेली दिसते। मुंबईचा महापौर हा मराठीत होणार, हा हिंदूच होणार। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण। निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला झाली सुरुवात। मुंबईमध्ये छाननी अंती 167 अर्ज बाद। 2516 नामनिर्देशन पत्रांची छाननी केली। त्यानंतर उर्वरित 2231 नामनिर्देशन पत्र वैध। उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। 2/3 बहुमतानं महायुती जिंकेल। चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। 51% मतं घेऊन महायुती जिंकेल असं वक्तव्य। महायुतीचे महापौर असतील, 2/3 बहुमताने महायुती जिंकेल। 51% मतं घेऊन महायुती जिंकेल। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी। निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। तर उमेदवारी अर्ज अवैध ठरले त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज भाजपकडून ग्राह्य। शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। आणि यानंतर बातम्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातल्या। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार। उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करून जागांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। अजित पवार यांची ही माहिती। तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय, परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। तर पुण्यात अजितदादा आमचं काय चुकलं अशा आशयाचे बॅनर झळकतात। 18 वर्ष एकनिष्ठ राहून आज आमच्या पदरी निराशा। सोमेश्वरवाडी, सातारवाडी, सुतारवाडी परिसरामध्ये बॅनरमधून अजित पवार यांनाही विचारणा। भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेच्या 2 जागांवरील एबी फॉर्म बाद। अपक्ष निवडणूक लढवावी लागणार। पुण्यात 8 उमेदवारांचे अर्ज बाद। न्यायालयामध्ये याचिका दाखल करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचा इशारा। प्रभाग क्रमांक 15 मधील एससी गटातील 8 उमेदवारांचे अर्ज बाद। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, उमेश खंदारे आक्रमक। पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं आंदोलन। रामटेकडीजवळ इच्छुक उमेदवारांचं खाली डोकं वर पाय करत आंदोलन। पिंपरी चिंचवडमध्ये आलो की लक्ष्मण जगतापांची नेहमी आठवण येते। आज त्यांचं शक्तीस्थळ उभारण्यात आलेलं आहे, त्यांचं लोकार्पण झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शक्तीस्थळ प्रेरणा केंद्राचं लोकार्पण या दरम्यान वक्तव्य। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई होणार। शिंदे गटातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिवसैनिकांना इशारा। काँग्रेस, वंचित आणि रासपच्या जागा वाटपाबाबत घोळ कायम। रासपच्या 2 जागांवरती काँग्रेसने अर्ज दाखल केला, तर एका जागेवरती वंचितने अर्ज भरला। 226 प्रभागांमध्ये उमेदवार नाही। दरम्यान आता 3 जागांच्या बाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडेंची उमेदवारी कायम। भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी नोंदवलेला आक्षेप। सचिन भेंडे महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याचाही आक्षेप।
अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज झाले बाद. नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद आता पुन्हा चव्हाट्यावर. भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक. सोलापूर अनगरच्या नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या प्रतिज्ञा पत्रावरती आक्षेप. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि उज्ज्वला थिटे यांचा आक्षेप. सोलापूर सत्र न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल. प्राजक्ता पाटील यांनी आपली माहिती प्रतिज्ञापत्रात खोटी दिली असा आरोप.